खरीप हंगामात अतिवृष्टीने आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता रब्बी हंगामातही नव्या संकटाचे सावट गडद झाले आहे। गहू, हरभरा व ऊस पिकांसाठी अत्यावश्यक असलेल्या युरिया खताचा जाणीवपूर्वक कृत्रिम तुटवडा निर्माण करून लिंकिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांची सर्रास आर्थिक लूट सुरू आहे। महागावाच नव्हे तर उभ्या जिल्ह्यात हा प्रकार उघडपणे सुरू आहे। कृषी विभागाची भूमिका संशयास्पद ठरत असून शेतकऱ्याचा वाली कोण असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जातोय। यंदा रब्बीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून गव्हासारखी पिके सध्या जोमात आहे। या पिकांना सध्या नितांत गरज आहे ती म्हणजे युरियाची। नेमका याच संधीचा फायदा घेत कृषी केंद्र चालकांकडून युरिया उपलब्ध नसल्याचा बनाव रचला जातोय। प्रत्यक्षात अनेक केंद्रांच्या गोदामात युरियाचा मुबलक साठा उपलब्ध असतानाही स्टॉक बुकमध्ये खोटी नोंद करून शिल्लक शून्य दाखवली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केलाय। युरियाची एक गोणी हवी असेल तर शेतकऱ्याला दुकानदाराच्या जाचकटींना सामोरे जावे लागते। युरियासोबत महागडी डीएपी खते, नॅनो उत्पादने किंवा अनावश्यक फवारणी साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे। या लिंकिंगमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भरमसाठ वाढतो आहे। आधी संकटात असलेला शेतकरी या सक्तीच्या खरेदीमुळे अधिकच आर्थिक विळख्यात अडकलाय। हा सर्व प्रकार उघडपणे सुरू असताना तालुका कृषी विभाग मात्र मूकदर्शक बनून पाहत आहेत। कृषी विभागाचा निष्क्रिय कारभार आणि जिल्हा प्रशासनाची उदासीनता यामुळे शेतकरी अक्षरशः वाऱ्यावर सोडला गेलाय। दोषी केंद्र चालकांवर कारवाई करण्याऐवजी प्रशासन कागदोपत्री चौकशी करून विषय दडपण्याचा प्रयत्न तर करत नाही ना, अशी शंका आता व्यक्त होत आहे। मी महागाव तालुक्यातील शिरपूल या गावचा शेतकरी सचिन उबाळे आहे। यावर्षी अतिवृष्टी आणि महापुरामध्ये शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। शेतकऱ्याच्या पिकाचे जे नुकसान झालं ते भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामामध्ये गहू, हरभरा आणि मका या पिकाची मोठ्या जोमाने पेरणी केली। परंतु ऐन उमेदीत पिकाच्या वाढीच्या काळात गहू पिकाला युरिया खतच भेटत नाही। तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात युरिया खताचं शॉर्टेज आहे। कृषी केंद्र चालकाशी बोलला असतो कंपन्या आम्हाला लिंकिंग करा असे सांगत आहेत। काहीतरी युरिया खतावर लिंक करा, कोणतं तरी औषध द्या, नॅनो डीएपी द्या, नॅनो युरिया द्या असं कृषी केंद्रावाले सांगत आहेत। तालुका कृषी अधिकाऱ्याशी आम्ही बोललो की तालुक्यातील शेतकऱ्यांना युरियाची आवश्यकता आहे। महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्राचे आमदार जे स्वतःला आमदार म्हणतात त्यांना सुद्धा आम्ही फोन केला, पण ते सुद्धा शेतकऱ्याचा फोन उचलायला तयार नाहीत। निवडणुकीच्या काळामध्ये शासनाकडून आम्हाला मोठे मोठे आश्वासन देण्यात आले, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट तिप्पट करण्याचं सांगण्यात आलं, परंतु या सगळ्या घोषणा आणि जुमलेबाजी असल्याचं पाहायला मिळत आहे। महागाव तालुक्यातील शिरपुली परिसरामध्ये वन्यजीवाचा सुद्धा मोठा धोका शेतपिकांना उपलब्ध झालेल्या कोणत्याही प्रकारचं संरक्षण सध्या शेतपिकाला मिळत नाही आणि युरिया खत सध्या उपलब्ध नसल्यामुळे गहू उत्पादक, मका उत्पादक आणि चणा उत्पादक शेतकऱ्यामध्ये मोठं संकट उभं राहिलं आहे। तरी कृषी विभाग आणि लोकप्रतिनिधी या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी आम्ही शेतकऱ्याकडून करत आहोत।